पण आहे, त्यामुळे मंडळाच्या मुलांनी उद्या वेळ काढायचा आहे. सर नमस्कार. करू केस उडतात सगळ्यांची. अहो केस जातील ना. सामना चालू करायचा आहे. आम्ही बसतो यांच्या बाजूला. संतोष या आमचा फोटो घे. तर चला आपण सामन्याच्या दिशेला वळतोय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए संघर्ष जारी है. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती फलंदाज दानिशच्या बॅट मधून षटकार. सिक्सर पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी पहिल्या बॉल वरती दानिशने केली आहे. पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅट मधून आलेला जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बाबूला आपण पाहतोय. मैदानावरती बाबू तयार, पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. दानिश पहिल्या बॉल वरती सिक्सर आलाय. थोडंसं प्रेशर बाबूवरती देखील क्रिएट झालंय आणि म्हटलं जातं प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे प्रेशर मध्ये बाबू कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण दानिशने पहिल्या बॉल वरती जो सिक्सर मारलाय मोठी ओव्हर बनवायची आहे. पॉवर प्लेचा यूज करण्याचा प्रयत्न दानिशच्या वतीने. यावेळेस देखील पुन्हा एकदा कट केला. जरूर आली मैदानावरती डबल. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 8 ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती षटकार आला, दुसऱ्या बॉल वरती डबल पाहायला मिळते. धावफलक 8. दानिश आणि अनिकेत हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. अनिकेत सोरकदे आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त खेळाडू आहे. अनिकेत मते जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूंची ओळख आहे. हे सर्व खेळाडू ग्रामीण फॉर्मॅटमध्ये फार चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला रिप्रेझेंट करतात. मोठ्या मोठ्या व्यावसायिक गटामध्ये या खेळाडूंचं सिलेक्शन होतो आणि तेच खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतात ओपन फॉर्मॅटमध्ये. यावेळेस देखील चॉप करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, कमबॅक झालाय. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवलाय आणि सी फॉर कमबॅक करत असताना एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय साई 11 शिवनगर आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय वांद्रपाडा 11. असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फलकावरती धावा 8. गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली डबल. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. वयाच्या 16व्या वर्षी पदार्पण केलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. एक छोटा मुलगा, त्या छोट्या मुलाने सुरुवात केली पण नंतर तो गॉड ऑफ क्रिकेट झाला. अर्थात सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ्टेड स्ट्रोक, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आपण पाहू शकतो आला बॉल डॉट. फलकावरती धावा 10 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक. बाबू पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती दानिशला आपण पाहतोय. 3 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस. बिनबाद 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस देखील सुख चांगला पाहायला मिळतोय. आली मैदानावरती सिंगल. आली सिंगल आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती 11. 11 ऑन द बोर्ड. येस डीजे. पहिलं समाप्त झालंय. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होती आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती योगेशला आपण पाहतोय. योगेश कमबॅक करावा लागेल.
कारण पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 11 येतात थोडंसं कमबॅकच्या आशा पल्लवित करण्यासाठी गोलंदाजी विकेट टेकिंग होणं गरजेचं आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड झाली आहे. पहिल्याच बॉलवरती मिस्टेक. अवांतरची धाव फलकावरती ऍड होईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती या. पॉवर प्ले नंबर 2. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये मिड विकेट. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये वाईडिश लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स काउस्कॉर्नर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. एक लॉंग ऑफ मध्ये. यावेळेस कव्हरच्या दिशेला मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक ही फलंदाज दानिशची कव्हर ड्राईव्ह. बॉलला फेकून दिले. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा. बेहतरीन चौका. असतं हे क्षण मोक्याचं आहे. या मोक्याच्या क्षणी कामगिरी चोख बजवावी लागेल. 16 ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 11 शिवनगर विपक्ष वांद्रेपाडा 11 अशी लढत पाहायला मिळते. ऑन साइडला टर्न केलाय. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज. मिड विकेटच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. त्याला क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय कारण स्पर्धा देखील तितकीच जबरदस्त आहे. सायली एक्स क्रीडा मंडळ आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस देखील प्रचंड वेग, जबरदस्त बॉल, जबरदस्त गती पाहायला मिळाली. एसटी रक्षण देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र गोलंदाजी. फलंदाज आपण पाहू शकतो. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी देखील आपण पाहतोय. वाह, काय एसटी रक्षण आहे. अप्रतिम एसटी रक्षण. फलंदाज बाद. बॅलन्स गमावलेत आणि फलंदाज बाद होत आहेत. जबरदस्त समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवल्या. कमालीची आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती सर्व क्षणचित्र दाखवले जातात. फलंदाज बाद आहेत. वीस धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ट्वेंटी ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1.3 षटक आतापर्यंत झालेले आहेत नवीन बॅटर तयार. पुन्हा एकदा पाहायला मिळतील गणेश. डॉट बॉलची समाप्ती होती. योगेश आले त्यावेळेस थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळाली. 2 चौकार जरूर आले. एक वाईड बॉल देखील पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट टेकिंग गोलंदाजी झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक होईल का? महत्वाची मॅच, महत्वाच्या खेळाडूंचं खेळणं अतिशय गरजेचं. 20 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील मिड ऑफच्या दिशेला थोडासा फंबलनेस मात्र क्या बात आहे.
स्किड झालेत खेळाडू, स्टायलिश फिल्डर. स्किड होत असताना आली आपण पाहू शकतो सिंगल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 21-21. on the board with loss of 1 wicket. शेवटचा एक बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळते, जी मात्र गोलंदाजी आली आहे सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 22 पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये देखील 11. येस डीज. बॉलिंग ट्रॅक वरती टेबल ओव्हर मध्ये विजय पाहायला मिळतील. यावेळेस देखील मिडविकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. बॅकिंग चांगली आहे, बॅकिंग फार चांगली आपल्याला पाहायला मिळेल. फलकावरती धावा पाहायला मिळतात 23. 23 जमा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 23 ऑन द बोर्ड. अनिकेत आणि त्यांच्या जोडीला गणेश हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. विजयच्या विरोधामध्ये बॅटिंग करणं थोडंसं अवघड नेहमी आपण पाहिलंय, ज्यावेळेस टेप बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेस चूक तर चांगला, मात्र मिळतील धाव फक्त आणि फक्त 2. गणेशच्या बॅट मधून डबल आली आहे. धावफलकावरती आपण पाहू शकतो धावा आपल्याला पाहायला मिळतात 25. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. 2.2 षटक आतापर्यंत. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 25 धावा धावफलकावरती. 2.2 षटक झालेत. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील ऑन साइडला. थोडीशी मिस्टेक, थोडंसं कम्युनिकेशन एरर दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. नाखुश होते, नाराज होते एकामेकावरती. पण दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात आली सिंगल. (26) 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील जबरदस्त जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळते.
धावसंख्या 26. यावेळेस देखील क्रॉस बाटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर दर्शक बनतील आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला 4 धाब्यांसाठी हा चौकार पाहायला मिळतोय. संख्या फलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला. मैदानावरती पाहायला मिळतीये डबल आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 32. 32 धावा 3 षटकांची समाप्ती झाली आहे. पाण्याची गरज असेल तर ड्रिंक्स ब्रेक होईल. पाण्याची गरज आहे का? नाही ना? पाहिजे? ओके. सो पाणी घेऊन जायचंय. तोपर्यंत संधी डीजे पप्प्यांना. हॅलो चेक चेक चेक. हॅलो षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती विकेटचं पतन. धावसंख्या 32. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. साई 11 विपक्ष वांद्रेपाडा 11. आज ही क्वालिफाईंग लढत आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय देखील होईल आणि फक्त क्वालिफाय होणार नाही, सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ वांद्रेपाडा संघ असेल की साई 11 असेल. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 32 मोहीन पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
कोरडप्याचा बॉल खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मैदानावरती आलेली सिंगल. बाबू पाहायला मिळतात. बाबूने आतापर्यंत 2 षटक हाताळलेत. इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर हा दुसरं षटक आहे आणि षटकामध्ये विकेट घेतली आहे, जी विकेट गरजेची होती. बॉल हवेमध्ये आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. मोहीनच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. मोहीन बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक 4 समाप्त. 39 ऑन द बोर्ड. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 39 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 5 ला होती सुरुवात. 5वं षटक आहे आणि इथे मिस्टेक झाली. जरूर मिस्टेक पाहायला मिळाली. सिंगल ॲड होईल. फलक 41 या आकड्यावर. वरती पाहायला मात्र सिंगल धावफलक 42 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. साई 11 शिवनगर अंद्रेपाडा 11. येस
44 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इंद्रजीतला आपण पाहतोय. एकावन्न धावा धावफलकावरती षटक ठरलंय. धावसंख्या 52 53 धावांचं लक्ष असेल. 53चं टार्गेट मैदानावरती चेस करावा लागेल. त्रेपन्न धावांचं लक्ष वांद्रेपाडा 11 संघाला. साई 11 या संघासमोर असेल.
गोलंदाज तयार. कार्तिक ज्याने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे असा कार्तिक पाहायला मिळतोय. समोर देखील झेवियर आहे. मागील मॅच कोण विसरेल, एकट्याने सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दाखवला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आली आहे जी मात्र लेगबाची सिंगल. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. मिसफिल्ड होईल का? अरे क्या बात आहे, काय अटेम्प्ट होता. एफर्टला जवाब पाहायला मिळाला. जबरदस्त एफर्ट मैदानावरती. एक्झॅक्टली 2 धावा फलकावरती ऍड होतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3. अमन आणि झेवियर 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. तीन धावा धावफलकावर. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील जबरदस्त गोल होता. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. वेल स्टॉप. ऐन मुमेंटला अगदी बॅट खाली आली आणि आता डॉट बॉल देखील पाहायला मिळाला असता. फलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतात. बॉल झाले 3. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन द बोर्ड 4. फलकावरती धावा 4. 4 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. वांद्रेपाडा 11 वर्सेस साई 11 शिवनगर असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे अजून देखील 3 बॉल शेष. झेवियर मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती झेवियरने. स्टेप आउट झाले होते मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. कार्तिकने देखील इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली आहे. साई 11 संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना ती इम्प्रेसिव्ह आहे. त्यांच्या बॅटरने नक्की निराश केलेत पण जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांचं कौतुक करणं गरजेचं आहे. स्टेप आउट झाले. मिस्टेक. डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. वन्स अगेन डॉट बॉल पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय कमालीची जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज कार्तिकच्या वतीने. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न जरूर केला. स्क्वेलेकचा फिल्डर जोपर्यंत फील्ड करण्यासाठी येईल. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल जे मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर. 5 रन ऑन द बोर्ड. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या फलकावरती 5. वांद्रेपाडा 11 वर्सेस साई 11 शिवनगर. महत्त्वाची मॅच. खेळाडूंचं खेळणं या मॅचमध्ये स्पेशली झेवियरवरती जबाबदारी आहे. त्याने जे स्टँडर्ड आहेत ते हाय सेट केलेत. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय.
अफलातून बॅटिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेवियर जबरदस्त फलंदाजी करत असताना ठोकलाय षटकार. यावेळेस देखील फटका फसलाय. कॅच झाली कंप्लीट. धक्का बसलाय. सिक्सर आला होता. त्यानंतर अजून एक स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. झेवियरच्या खेळीचं अंत. विकेटचं पतन. मोठी विकेट मिळाली आहे झेवियरच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. बाबू आणि अमन हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अमनला आपण पाहतोय. धावफलक 13. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. कोलडप्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. सिंगल आली आहे. फलक 14 या आकड्यावर. मोहीन तयार. वाईड बॉल यावेळेस सरळापेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. 15 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 10. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. 2 महत्वाचे बॉल शिल्लक आहेत. यावेळेस देखील थोडासा बॉल डायव्हर्ट झालाय पडल्यानंतर. बॉलची भिंगरी झाली. बॉल पडल्यानंतर थोडासा वळतोय. आली आहे मैदानावरती सिंगल. धावसंख्या 16. अमन पाहायला मिळतात. अमन पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल. वांद्रेपाडा 11 वर्सेस मोहीन. कारण मोहीनला आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल.
मोहीनने फार चांगली कामगिरी प्रत्येक मॅचमध्ये केली होती, मात्र इथे मिस्टेक झाली आहे मोहीनच्या वतीने. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार देखील आला. धावसंख्या 20. वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 15. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 20. 33ची अजून आवश्यकता आहे. 18 बॉल 33 इक्वेशन असेल. 18 मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता. 18 बॉल 33 धावा या विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कार्तिक पाहायला मिळतील. सोळा बॉल 32. 16 मध्ये 32 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन. ॲडिडासचा तो विंटेज स्टिकर आपल्याला पाहायला मिळतो अमनच्या बॅटवरती. सचिन तेंडुलकर ॲडिशन. ॲडिडासची ती बॅट. आणि अमनने काय स्ट्रोक खेळले, तंत्रशुद्ध फटके, टेक्निकल स्ट्रोक त्याच्या वतीने पाहायला मिळाले. कार्तिकची जबरदस्त गोलंदाजी. एखादी क्रिकेटची तुम्ही गेम खेळता, त्या गेममध्ये बॉल कसा स्विंग होतो तसा बॉल स्विंग झालाय, बनाना स्विंग. अजून देखील 15 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता. 15 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता असेल. 15 बॉल 31 इक्वेशन. यावेळेस देखील मिस्टेक. कॉटन बॉलची संधी. फलंदाज बाद. कार्तिकने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 14 मध्ये 31 ची आवश्यकता असेल.
शेवटचा बॉल टेप बॉल ओव्हर. कार्तिकने कमालीची गोलंदाजी केली आहे. बनाना स्विंग करतोय तो. अमन इंडिव्हिज्युअल 6 बॉल खेळलेत फक्त. यावेळेस देखील फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. येस येस येस, चुकीची दुरुस्ती आपण करूया. 2 धावा पाहायला मिळतील, त्यामुळे 12 बॉल 29 ची आवश्यकता पाहायला मिळते. 12 मध्ये 29. 24 धावा झाल्यात 12 मध्ये 29. बॉल मागे गेला असं वाटलं की कदाचित झेल देखील होऊ शकते. भले का मोठा किनारा देखने को मिला. 12 बॉल 29. 12 मध्ये 29 इक्वेशन. रनआउटची देखील संधी होती. बॅटची कडा पाहायला मिळते पुन्हा एकदा. टोएंडला बॉल लागलाय आणि आपण पाहू शकतो जबरदस्त थ्रो, रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. रॉकेट थ्रो. अकरा बॉल 29. विशाल षटकार मारला. पोस्टर फाड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर लॉंग ऑन. पुन्हा एकदा ज्युसी हा फॉली होता जरूर. आली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. 9 बॉल 27. 9 मध्ये 27 हे इक्वेशन. मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता होत. यावेळेस देखील पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आली आहे सिंगल. आठ मध्ये 26. 8 मध्ये 26. यावेळेस झाली आहे मिस्टेक. बॉल 8 मध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. 8 मध्ये 25. यावेळेस स्ट्रोक चांगला नाहीये. फटका फसला आणि फलंदाज बाद. विकेट. 8 मध्ये 25 धावांची आवश्यकता होती. 7 बॉल 25.
6 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 24. सहा बॉल 24 ची आवश्यकता. 6 मध्ये 24. 6 मध्ये 24 ची आवश्यकता होती. पहिली सिंगल. 5 बॉल 23. गोलू पाहायला मिळतात. येस, लेग बायची सिंगल. 5 बॉल 23 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 5 मध्ये 23. 5 बॉल 23 धावांची आवश्यकता असेल. मंत्रपाडा 11 संघाला बॅकफूट वरती आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला ठेवलंय. आणि यावेळेस पुन्हा एकदा डबल पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती. 32 धावा धावफलकावरती. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस फिल्डिंग एफर्ट लाजवाब, जबरदस्त फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, रिव्ह्यू घेण्यात आला. जबरदस्त फिल्डिंग. फक्त औपचारिकता शिल्लक पाहायला मिळेल. 20 ची आवश्यकता 2 बॉल मध्ये. 2 बॉल 20. 2 बॉल 20. यावेळेस देखील पाहायला मिळते आली आहे सिंगल. 19 ची आवश्यकता 1 बॉल मध्ये. 1 बॉल 19 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो. 1 बॉल 19. आणि यावेळेस व्हाईट बॉल 18 ची आवश्यकता आहे. 18 धावांची अजूनही आवश्यकता असेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना फिनिश. सामना जिंकलाय साई 11 शिवनगर संघाने. अभिनंदन.